नमस्कार मित्रांनो, काल जसं आपण डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये एक होल्ड कॅन्डल आहे आणि प्रिव्हियस इंटरेस्ट बायरचा आहे. मार्केटने होल्ड केले, एक स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल इथं क्रिएट होऊ शकतं आणि एक्झॅक्टली आज मार्केटमध्ये तेच झालं. आता दुसरी सकाळच्या सेशनमध्ये आपण अनालिसिस डिस्कस केली होती 5 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये. प्रिव्हियस डेचा जो हाय आहे हा जर क्रॉस झाला तर आपण ऑप्शन बाईंग वरती फोकस करू आणि 24,480च्या वर जेव्हा निफ्टी क्रॉस झाली तेव्हा एका कॅन्डलच्या स्टॉप लॉसनी आपण 24,600 पर्यंत तो प्रीमियम होल्ड ठेवला. का? कारण मार्केटने तुम्हाला सांगितलं नाही प्रीमियम काढायला किंवा एक्झिट करायला. इथं फक्त प्राइस एक्शन आणि डेटा फॉलो मध्ये किती रेड कॅन्डल येऊ द्या, स्ट्रेंथ मार्केटमध्ये होती. असेंडिंग पॅटर्न आहे, सपोर्ट शिफ्ट होतोय, रेजिस्टन्स फ्लॅट होतोय, फायनली तो ब्रेकआउट दिला. पण ब्रेकआउट अशा वेळेस दिला जिथं मार्केटकडे टाइम शिल्लक नव्हता. जर मार्केटने हा लवकर घडलं असतं तर कदाचित 24,700 पर्यंत सुद्धा इंट्राडे मध्ये निफ्टी आज आपल्याला बघायला भेटले असते. सो आता उद्या मार्केटमध्ये काय होणार जर डेली टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं तर एक ब्रेक इव्हन पॉईंट आहे, तो आहे 24,800. या लेवलपासून मार्केट एक 3 फेबला गॅप अप ओपन झालं होतं ट्रेड डीलच्या न्यूजच्या अकॉर्डिंग. त्यानंतर हे मार्केट जे गॅप अप ओपन झालं होतं इथं पैसा नव्हता, हे न्यूजमुळे झालं होतं. त्यामुळे ते मार्केट सस्टेन नाही झालं. मार्केटनी कन्सोलिडेशन करून त्याचा एक ब्रेकडाऊन केला. तर ती ब्रेकडाऊनची जर ही कॅन्डल बघितली तर या कॅन्डलची लेवल आहे 25,200 आणि जिथून मार्केटमध्ये अपट्रेंड येत होता ती लेवल आहे 24,800. सो ही दोन लेवल आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट असणार आहेत ऍज अ रेजिस्टन्स, ऍज अ सपोर्ट. मग 24,800 ला मार्केट रिजेक्ट करते, मार्केट गॅपअप डायरेक्ट 25,200 होते, 24,800च्या वर होते, 24,800च्या खाली होते. हे उद्या सकाळी बघणं इम्पॉर्टंट आहे, कारण त्यानंतर फ्रेश डेटा, फ्रेश अनालिसिस आणि ऑप्शन चेन अनालिसिस आपल्याला करता येते. सो मार्केटचा ओपन आपल्याला पाहिजे की मार्केट ओपन कुठे, कुणीही प्रिडिक्ट करू शकत नाही मार्केट कुठं ओपन होईल, कारण ओपनिंग आजपर्यंत कुणाला प्रिडिक्ट करता आलं नाही. तुम्ही एक लेवलच्या अकॉर्डिंग, एक अनालिसिसच्या अकॉर्डिंग आणि एका डेटा पॉईंटच्या अकॉर्डिंग त्याला प्रिडिक्ट करू शकता. पण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट लेवल काय आहे, मार्केटचा सेलिंग पॉईंट कोणता आहे, म्हणजे मार्केटचा पुट रायटर जो आहे हे मार्केट कुणाच्या हातात आहे आता. एवढं मार्केट जबरदस्त जी एक रॅली आली हे कुणाच्या हातात आहे, हे मार्केट पुट रायटरच्या हातात आहे. आणि पुट रायटर कोणत्या कोणत्या लेवलपासून इन्व्हॉल्व आहेत मार्केटमध्ये, जर थोडा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण बघितलं 1 अवरच्या टाइम फ्रेम मध्ये, तर तुम्ही स्विंग शिफ्ट करा. सो या लेवलला ज्याला माहिती आहे की मार्केट इथून बाईंग होईल, या कॅन्डलवर ज्यांनी विश्वास ठेवला तर तो या स्टॉप लॉसनी मार्केटमध्ये आहे. सो मार्केट इथं गॅप ओपन झालं, कदाचित तो एक्झिट झाला असता. ज्याला मार्केटमध्ये एंट्री नाही भेटली तो या लेवलला पुलबॅकला एंटर झाला असेल. सो या लेवलला पुट रायटर एंटर झाले, जिथं स्विंग सपोर्ट शिफ्ट होतोय तो तुमचा पुट रायटरचा झोन आहे. सो पहिला पुट रायटर कुठे एक्झिट होईल, सो ही लेवल आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट लक्षात घ्या. कारण मार्केटमध्ये या लेवलच्या वर ब्रेकआउट, एक होल्ड आणि मार्केटनी हायर हाय फॉर्मेशन इथे इंट्राडे मध्ये आता बनलेलं नाहीये या लेवलच्या, कारण हे आजचं मार्केट पूर्ण कन्सोलिडेशनचं होतं. पहिल्या 2-3 कॅन्डल जर आपण इग्नोर केल्या, सो पहिल्या दोनच कॅन्डल आहे, 1 तासाच्या टाइम फ्रेम मधल्या 2 कॅन्डल जर इग्नोर केल्या तर जी सेकंड कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या मध्ये आजचं मार्केट साईड वे टोटली. सो आता ब्रेक इव्हन पॉईंट कुठे येतो पुट रायटरचा, तर ती लेवल आहे 24,327. या लेवलच्या खाली जर मार्केट निघालं तरच इथले पुट रायटर, इथले पुट रायटर, जे जवळचे पुट रायटर आहे हे मार्केटला एक्झिट करण्याचा ट्राय करतील. आणि जे स्ट्रॉंग पुट रायटर आहे, जे बिग फंड वाले जे आहेत, FIDI, ह्यांचा ब्रेक इव्हन कुठं असेल, त्यांचा ब्रेक इव्हन असेल 23,600 या झोनच्या आसपास. सो हा पुट रायटर या झोनच्या खाली निघतो. म्हणून मार्केटमध्ये ह्या मेजर रिट्रेसमेंट होण्याचे सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी असते. आता तुम्ही टोटल बघा, ज्या लेवलपासून मार्केटमध्ये अप ट्रेंड आला त्या टोटल ट्रेंडची 50% रिट्रेसमेंट कुठे येते, ती येते 23,400. 23,400 आणि 23,600 हा एक कुणाचा झोन आहे, हा स्ट्रॉंग पुट रायटरचा झोन आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला कन्फर्मेशन यायला पाहिजे की 24,327च्या खाली जर निफ्टी निघाली तरच पुट रायटर मार्केटमध्ये गिव्ह अप करेल आणि मग डायरेक्शनल मार्केट आपल्याला कॅप्चर करता येऊ शकतं. सो आता तो विचार नाहीये, मार्केट अप ट्रेंडिंग पॅटर्न मध्ये आहे. आता मार्केटचा ओपन कुठं होतोय तो बघा. मार्केटचं 327च्या आसपास ओपन झालं, गॅप डाऊन जर झालं तर इथून पुलबॅक येण्याची पॉसिबिलिटी आहे. सो इथून बाईंग येण्याची पॉसिबिलिटी काय आहे, कारण का हा चॅनल पॅटर्न मार्केट फॉलो करेल. प्रिव्हियस ट्रेंडच्या बाहेर मार्केट इथं निघालेले गॅप अपने, त्यानंतर गॅप अपच्या नंतरचा जो चॅनल पॅटर्न हा खराब कधी होईल, जर निफ्टी 24,200च्या खाली जर निघाली तर चॅनल पॅटर्न खराब होईल. आणि मग या चॅनल पॅटर्न एवढं जर टार्गेट तुम्ही इथून मेजर केलं तर तुम्हाला एक्झॅक्टली हा झोन येतो 23,600च्या आसपास. आणि मग हा चॅनल पॅटर्न आपल्याला टेक्निकली फॉलो करता येऊ शकतो आणि मग इथून एक ब्रेकआउट किंवा इथली प्राइस एक्शन. आता मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर मार्केट वर सर्व्हाइव्ह करण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, कारण डायनेमिक लेवलच्या अकॉर्डिंग मार्केट या झोनच्या वर जर निघालं 24,800 ते 25,200 या झोनमध्ये मार्केट कन्सोलिडेशन करून मग एक सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी. मग त्यानंतरचा जो पुट रायटरचा झोन आहे हा 24,300 हा तुमच्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करणार आहे. त्यामुळे दोन्ही साईडच्या मुवमेंट मार्केटमध्ये एक्सपेक्टेड असतात, पण त्या एक लेवल गेल्यानंतर. त्यामुळे डेली टाइम फ्रेम मध्ये जर मार्केट स्ट्रॉंग दिसतंय तर तुम्ही डे लोच्या स्टॉप लॉसने मार्केटला ट्रेल करा. तुमचा डे लोचा स्टॉप लॉस क्लोजिंग बेस अजूनही गेलेला नाहीये.
जर या लेवलपासून जर आपली कॅन्डल आपल्याला कन्फर्मेशन कुठं आलं, इथं पहिलं कन्फर्मेशन आलं. त्यानंतर दोन्ही दिवस मार्केटमध्ये लो गेलेत का, नाही गेलेत, मार्केट गॅप अप ओपन झालं. आता गॅप अप नंतर साहजिक आहे एक प्रॉफिट बुकिंग आलं, मार्केटने पुल बॅक केला, एक गॅप डाऊन झालं, आणि जो एक सपोर्ट झोन होता या लेवलचा त्याला मार्केटने एक गॅपला फिल करून मार्केटमध्ये परत गॅप अप ओपन झालं. सो हा जो गॅप आहे म्हणजे ज्यांनी कॅरी फॉरवर्डमध्ये काम केलं त्यांनीच या पाठीमागच्या 8-10 दिवसाच्या ट्रेंडिंग मार्केटमध्ये पैसा बनवला. ज्यांनी कॅरी फॉरवर्ड केलं नाहीये किंवा इंट्राडे मध्ये जर तुम्ही या लेवलपासून या लेवलपर्यंत, या लेवलपासून या लेवलपर्यंत रॅली कॅप्चर केले, जशी आजची रॅली डे हाय क्रॉस झाला, आपण या लेवलपर्यंत थांबलो, जर अशा रॅली तुम्ही दररोज कॅप्चर केल्या असतील तर पैसा बनला असेल. पण दररोजच्या मार्केटमध्ये दररोजच्या रॅली कॅप्चर करणं एवढंही सोपं नाही मित्रांनो. त्यामुळे मार्केटनी तुम्हाला बाजूला काढलं पाहिजे. जर तुमचा एखादा पुट सेल असेल, एखादा फ्युचर बाय असेल, तर या लेवलला मार्केटने तुम्हाला बाजूला काढलेलं नाही. आता गोष्ट लक्षात घ्या की पुढे काय प्लॅन करायचा, उद्याचं मार्केट ओपन कुठे. सो मार्केट जर 24,800च्या खाली ओपन झालं तर 24,800 रेजिस्टन्स म्हणून रिॲक्ट करेल. 24,800च्या वर ओपन झालं तर हा लेवल सपोर्ट म्हणून रिॲक्ट करण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि इथून प्राइस एक्शन जर पॉझिटिव्ह बनली तर 25,213. सो 560 पॉईंटची रॅली मार्केटमध्ये येणार का, याच्यासाठी न्यूज इम्पॉर्टंट आहे आपल्याला. त्यामुळे 560ची काय 1000 पॉईंटची मार्केट गॅप ओपन होऊ शकतं किंवा गॅप डाऊन सुद्धा ओपन होऊ शकतं. फक्त मार्केटचा ओपन कुठं होतोय यानंतर आपली ऍक्शन चालू होणार आहे. जसं आपण काल सुद्धा डिस्कस केलं होतं की मार्केटचा ओपन आपल्याला पाहिजे. ओपन जर आपल्या सपोर्टच्या आसपास असेल तर आपण कॅन्डलवरती ट्रस्ट ठेवून, लेवलवरती ट्रस्ट ठेवून, अनालिसिसवरती ट्रस्ट ठेवून एंट्री घेण्याचा बिलकुल ट्राय करतो, न घाबरता, विथ स्टॉप लॉस. सो या लेवल उद्या आपल्याला फॉलो करायचं. सकाळच्या लाईव्ह सेशनमध्ये इन डिटेल्स आपण डिस्कशन करू की कोणत्या लेवलला कसा प्लॅन केला जाऊ शकतो आणि मग डेटा पॉईंट काय बनतात. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.